श्री स्वामी समर्थ. आमच्या दरबारमध्ये दर गुरुवारी आमच्याकडे दरबार असतो, आरती असते. तर काही महिला आल्या तर ते मला म्हणायला लागल्या की आम्हाला सेवा दिली श्री स्वामी समर्थांची. रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी करायला सांगितले आहे दरबारमध्ये, म्हणजे गुरुवारी सांगितलं गेलं. तर मी एक म्हणणार, कारण काही महिला घरगुती काम करणारे असतात, काही नोकरीला जाणारे असतात, त्यांना जमत नसेल कदाचित. मग त्यामुळे जी सेवा करायची ती पण नाही करू शकत ते. तर मी म्हणते, टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. असं स्वामी चरित्र घ्यायचं. रोजचा 1 अध्याय तुम्ही वाचला तरीही चालेल. आणि 11 माळी तुम्हाला करायला जमत नसेल, 1 माळ करा ना, हृदयापासून करा, अगदी आनंदाने करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी माळ करा, काही हरकत नाही आहे. रोजचा 1 अध्याय वाचला तरी काही हरकत नाही. टेन्शन नाही घ्यायचं, मला 3 अध्याय सांगितले आहे मग कसं होईल. नाही, स्वामी महाराज आपली आई आहे, आपले मायबाप आहेत. ते कधीच आपल्यावर नाराज नसतात. नाराज होतात माणसं, नाराज करतात माणसं, आपण नाराज नाही व्हायचं. रोजचा 1 अध्याय वाचा, रोज 1 माळ तरी करा स्वामींची, आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद मिळवा. आपल्या कमाईला बरकत मिळवा. कमाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कमाईला बरकत मिळवा आणि करा. मग म्हणा बरं सगळ्यांनी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण.